अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुरादेवी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत चालणाऱ्या मिनी बँक सेतू चालकांनी शेकडो महिलांच्या बचत गटातील रक्कम डुप्लिकेट भरणा पावती करून ती संबंधित तत्कालीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अंजनगाव सुरजी शाखा अधिकारी यांना हाताशी धरून बचत गटातील लाखो रुपये बँकेत खाते जमा न करता परस्पर हडप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। सर्व परिसरातील बचत गट शेतकरी महिलांनी मिनी बँक संचालकाला घेरलं असून त्याबाबतची तक्रार त्यांनी रहिमापूर पोलीस स्टेशनात दाखल केली। मुरादेवी येथील सर्व महिला बचत गटांच्या महिलांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरला याचा विचारणा केली असता तेव्हा बँकेकडून समाधानकारक उत्तर देण्यात आलं नव्हतं। अंजनगाव सुरजी तालुक्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया मिनी बँकेचा लाखो रुपयांचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता महिलांनी व्यक्त केली। अंजनगाव पोलिसात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात महिला गेल्या असता पोलिसांनी त्यांना नकार देऊन मुरादेवी हे गाव चिंचोली रहिमापूर पोलीस स्टेशन स्थित असल्याने तेथे रिपोर्ट देण्यास सांगितल्याने कमालीची निराशा महिलांमध्ये उन्हात दिसून आणि तालुक्यात अशा कितीतरी मिनी बँक कार्यालयात आहेत। या शाखेच्या अधिपत्याखाली असून त्या शाखेत तर अशाच प्रकारचे महिला बचत गट सोबत घोटाळे झाले नसतील ना, अशा शंका देखील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। सेतू संचालक मिनी बँक व्यवस्थापक त्याला पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतलं असून अधिकचा तपास रहिमापूर पोलीस स्टेशन ठाणेदार श्री वडकर व अमरावती संबंधित शाखेचे वरिष्ठ अधिकारी या घटनेबाबत चौकशी करत असल्याचं दिसून आलं। महिला बचत गटाचा घामा कष्टाचा पैसा गोळा करून बँकेत जमा न झाल्याने कोणत्या अधिकाऱ्यांनी या महिलांचे शेण खाल्लं हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमअण्णा तायडे, अंजनगाव सुरजी। आपण कशासाठी आले मुन्ना भाऊ इथे? जय महाराष्ट्र। मी मुन्ना इसोकार, शिवसेना शहर अध्यक्ष अंजनगाव। मला माहिती मिळाली की काही शेतकरी महिलांची सेंट्रल बँकेमधून मुरा या गावामध्ये फसवणूक झालेली आहे। बचत गट जे आहे 25 ते 30च्या दरम्यान एक मतीन पटेल नावाचा सौदागर म्हणून एक मुलगा या सर्व बँकेचा व्यवहार या महिलांच्या जवळून तो चालवत होता आणि त्याने जवळपास एका बचत गटातून 4 लाख 4 लाख 4.5 लाख अशा किस्ता त्यांच्या थकीत ठेवलेल्या आहेत। त्यांना खोट्या पावत्या देऊन त्यांची फसवणूक केलेली आहे आणि हा जो मतीन सौदागर आहे हे मी माहिती काढली असता हा याचे दारूचे 2 नंबरचे व्यवसाय आहेत। मग याचे जर व्यवसाय आहेत याचा काही जर पुरवठा जर प्रशासनाला भेटत असेल आणि त्याच्यामुळे ही जर कारवाई होत नसेल आणि हे प्रकरण जर दाबल्या जात असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। शिवसेना या विरोधात कठोर कारवाई करणार आहे, प्रशासनालाही सांगणार आहे, शिंदे साहेबांपर्यंत हा निरोप जाणार आहे। जर आमच्या कष्टकरी गरीब महिलांची फसवणूक कोणी करत असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यांना ज्यांचे पैसे परत मिळण्यात यावे, नाही तर शिवसेना इथे आंदोलन करण्याचा तुम्हाला निर्धार दाखवतो। कोणत्या बँकेचे पैसे कोणत्या बँकेने फसवलेले? सेंट्रल बँक जी आहे अंजनगावची, त्या सेंट्रल बँकेमध्ये या बचत गटाच्या महिला पैसे भरत होत्या आणि त्यांनी एका मतीन सौदागर नावाच्या पुरुषाला मुऱ्याची सर्व जबाबदारी दिली होती। तो खोट्या पावत्या देत होता आणि बँकेमध्ये तो पैसे भरत नव्हता, यांना खोट्या पावत्या देत होता। आतापर्यंत महिलांना धमक्या वगैरे देण्याची या शिंदे साहेबाच्या शासनात लाडक्या बहिणीला धमकी देण्याची कोणाची ताकद नाही आहे आणि जर कोणी देत असेल तर त्याला शिवसेना बघून घेईल। ठीक आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.